माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी सर्व एकत्र आलोय असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय। आपल्याला सर्वांना अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय। तर माझ्या भावानं दलित तरुणासाठी जीव दिला। हा लढा कुठल्याही जातीचा नाहीये, हा लढा न्यायासाठी आहे असं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। गेलं की आम्हाला त्यांची आठवण येते, घरातल्या प्रत्येक वस्तूकडे बघून त्यांची आठवण येते। पण आज महाराष्ट्र नाही, आमचं गाव नाही, आमचं कुटुंब नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक म्हणजे तुम्ही सर्वजण आहात। हे जर आज आमच्या सोबत असते, आम्ही कोणत्या निमित्ताने आज इथं आलो असतो तर तेव्हा आनंद वेगळाच होता। त्यांना खूप आनंद होत असेल की मी गेलो तरी हे खूप एकजुटीनं काम करतात, आपल्या न्यायासाठी लढतात आणि तुम्ही कायम असेच आमच्या सोबत राहा। जिम्मेदार व्यक्तीनं काल किंवा आज वक्तव्य केलेलं आहे की कुठल्या तरी एका जातीला पकडून त्याला टार्गेट केलं जात आहे। माझे मोठे भाऊ होते, ते एका दलित बांधवासाठी शहीद झाले, त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव गमावलाय। आज तुमच्या अकोल्यामध्ये जे संतोष तांदळे म्हणून सर्व्हिसला आहेत, त्यांचं गाव कुठं आहे मला सांगता नाही येणार, पण त्यांनी ज्यावेळेस माझ्या भावाची हत्या झाली त्यावेळेस मला मेसेज केलेले आहेत की मी तुमच्या भावाची तर जागा घेऊ शकत नाही, पण मी अर्धा संतोष अण्णा म्हणून आयुष्यभर तुमच्या सोबत राहील। ते वंजारी समाजाचे आहेत आणि हा लढा जो उभारलेला आहे तो कुठल्याही जातीचा नाही, हे न्यायासाठीचा लढा आहे।